ठिबक सिंचन क्रांती की फसवणूक, ड्रिप इरिगेशन एक्सप्लेन. नमस्ते मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की भारत हा जगातील सर्वात जास्त भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर उपसा करणारा देश आहे. आपण अमेरिका आणि चीन या दोन्ही देशाच्या एकत्रित वापरापेक्षा जास्त पाणी जमिनीतून उपसतो आणि यातील तब्बल 90% पाणी फक्त शेतीसाठी वापरले जाते. पण प्रश्न असा आहे की आपण हे पाणी योग्य पद्धतीने वापरतो का? पारंपरिक पद्धतीने शेतीला पाणी देताना 50 ते 60% पाणी वाफेच्या स्वरूपात किंवा जमिनीत खोल जाऊन वाया जाते. मग यावर उपाय काय? उपाय आहे ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशन. काही लोक म्हणतात की हे खूप महाग आहे, काहींना वाटते की याचे सरकारी अनुदान मिळणे अशक्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठिबक सिंचनाचे संपूर्ण पोस्ट मॉर्टम करणार आहोत. यामध्ये खर्च किती येतो, सरकार पैसे देतो का आणि ते यशस्वी कसे करायचे, चला जाणून घेऊया. सर्वप्रथम पाहूया ठिबक सिंचन म्हणजे काय, द सायन्स. सोप्या भाषेत सांगायचे तर ठिबक सिंचन म्हणजे झाडांना नळीद्वारे पाणी देणे. ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पेशंटला सलाईन लावली जाते, तसेच ठिबक सिंचन पिकाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी देते. याला प्रेसिशन फार्मिंग म्हणतात. पारंपरिक पद्धतीत आपण संपूर्ण रान भिजवतो, ज्यामध्ये तण जास्त वाढतो. पण ठिबक मध्ये पाणी फक्त पिकाला मिळते. यामुळे पाण्याची 30 ते 70% बचत होते आणि उत्पादन 20 ते 40% पर्यंत वाढू शकते. पण हे ऐकायला जेवढे सोपं वाटते तेवढं ते तांत्रिक दृष्ट्या गुंतागुंतीचे आहे. यामुळे फिल्टर, व्हेंचुरी, सबलाईन आणि ड्रिपर्स असे अनेक घटक असतात. आता पाहूया एकरी खर्च, गणिताची बाजू, द इकॉनॉमिक्स. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ठिबक सिंचनाचा एकरी खर्च किती? बघा मित्रांनो, हा खर्च तुमच्या पिकावर अवलंबून असतो. जर तुम्ही ऊस किंवा फळबाग लावत असाल तर लॅटरल म्हणजेच नळ्यामधील अंतर जास्त असते, त्यामुळे खर्च कमी येतो. पण जर तुम्ही भाजीपाला किंवा कांदा लावत असाल तर खर्च वाढतो. साधारणपणे नंबर 1 फळबागा, उदाहरणार्थ आंबा, डाळिंब, 35 ते 45 हजार रुपये प्रति एकर खर्च येतो. नंबर 2 याच्यावर अवलंबून असलेले पीक, जसे की उदाहरणार्थ ऊस, कापूस, 50,000 ते 70,000 रुपये प्रति एकर. आणि नंबर 3 भाजीपाला म्हणजेच क्लोज स्पेसिंग, याच्यामध्ये 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते. यामध्ये फिल्टर सिस्टम, पीव्हीसी पाईप आणि मजुरी यांचा समावेश असतो. पण हा खर्च गुंतवणूक आहे की नुकसान, हे आपण पुढे पाहूया. सरकार अनुदान 2025-26 सत्य काय? पॉलिसी अँड सबसिडीज. अनेक शेतकरी विचारतात अनुदान मिळते का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत म्हणजेच PMKSY महाराष्ट्र सरकार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना म्हणजेच 5 एकर पर्यंत 80% पर्यंत आणि इतर शेतकऱ्यांना 75% पर्यंत अनुदान देते. पण इथे एक मोठी कॅच आहे. प्रक्रिया काय आहे? तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. नंबर 2 तुमची लॉटरी लागते म्हणजेच प्री सँक्शन. नंबर 3 तुम्हाला सौ खर्चाने संच बसवावा लागतो. आणि नंबर 4 त्यानंतर कृषी अधिकारी येऊन पडताळणी करतात आणि मगच पैसा तुमच्या खात्यात जमा होतात. सावधान, अनेकदा एजंट्स किंवा कंपन्या फसवणूक करतात. नेहमी नोंदणीकृत म्हणजेच रजिस्ट्रेड कंपन्याकडूनच साहित्य घ्या. 2026 साठीचे अर्ज आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्ही आताच पोर्टल तपासले पाहिजे. नंतर पाहूया मेंटेनन्स आणि चुका. ठिबक साफ करणे, मेंटेनन्स. ठिबक सिंचन बसवणे सोपे आहे, पण ते टिकवणे कठीण. अनेक शेतकरी तक्रार करतात की 2 वर्षात नळ्या चोकअप झाल्या आहेत. का? कारण आपण त्याच्या मेंटेनन्स कडे दुर्लक्ष करतो. नंबर 1 फिल्टर जोडणे. तुमची सिस्टम किती महाग असली तरी सँड फिल्टर आणि डिस्क फिल्टर नसेल तर ती फेल आहे. नंबर 2 ठिबक साफ करणे, ऍसिड ट्रीटमेंट.
पाण्यात क्षार जास्त असतील तर नळ्यामधून पाणी येणे बंद होते. अशा वेळी हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड वापरून फ्लशिंग करणे गरजेचे असते. नंबर 3 हँचुरी म्हणजेच फर्टिगेशन. ठिबकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही पाण्यातूनच खत देऊ शकता. याला फर्टिगेशन म्हणतात. यामुळे खताची 40% पर्यंत बचत होते. ठिबक गोळा करायचे यंत्र आणि आधुनिक तंत्रज्ञान. ऑटोमेशन. काळ बदलत आहे मित्रांनो. आता नळ्या गोळा करण्यासाठी तासन तास कष्ट करण्याची गरज नाही. बाजारात ठिबक गोळा करायचे यंत्रे म्हणजेच ड्रीप रिलर्स उपलब्ध आहेत, जे ट्रॅक्टरला जोडून तुम्ही काही मिनिटात नळ्या गुंडाळू शकता. तसेच आता स्मार्ट ठिबक आले आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून शेतातील व्हॉल्व्ह चालू बंद करू शकता. सेन्सर सांगतात की जमिनीत ओलावा किती आहे. हे कदाचित आज महाग वाटेल, पण भविष्यातील शेती अशीच असेल. शेवटी निष्कर्ष पाहूया. कॅल्क्युलिझम. तर शेवटी निष्कर्ष काय? ठिबक सिंचन हे केवळ पाणी वाचवण्याचे साधन नाही, तर ते शेतीचा नफा वाढवण्याचे बिझनेस मॉडेल आहे. जर सुरुवातीला खर्च जास्त वाटत असला तरी खताची बचत, मजुरीची बचत आणि वाढलेले उत्पादन यामुळे 2 ते 3 वर्षात तुमचे पैसे वसूल होतात. भारतासारख्या देशात जिथे पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी समस्या आहे, तिथे ठिबक सिंचन आपली गरज आहे, चैनीची वस्तू नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही ठिबक सिंचन वापरता का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ यावेळेला पब्लिश होतील. सर्वांच्या आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.